Today we are starting Math second mensuration last chapter. This is very important chapter and actually it is easy. mensuration chapter ला सुरू करण्यापूर्वी आपल्याला आज जो आपण व्हिडिओ बघणार आहोत या व्हिडिओमध्ये या तीन डायग्रामवर आधारित एक्झाम्पल्स आहेत. 7.1 प्रॅक्टिस सिलेंडर आणि स्पियर या तिन्ही आकृत्यांचे फॉर्म्युले आधी समजून घ्यायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला तर प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये अप्लाय करायचे आहे. फर्स्ट कोनमध्ये इथे स्लांट हाईट म्हणजे ही तिरपी हाईट, दिस इज इंडिकेटेड बाय एल. फॉर्म्युला s² प्लस r² अंडर s² प्लस r². देन कर्व सरफेस एरिया means this pi r l. then total surface area, याचं total surface area pi r in bracket r plus l and volume 1/3 into pi r square h. then सिलेंडरची आकृती इथे आपण पाहत आहोत. ही हाईट आहे, ही रेडियस आहे. कर्व सरफेस एरिया 2 पाय आर एच. कर्व सरफेस म्हणजे जो सरफेस कर्व आहे त्याचा एरिया. देन टोटल सरफेस एरिया 2 पाय आर प्लस एच. व्हॉल्यूम पाय आर स्क्वेअर एच. या दोघांमध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर व्हॉल्यूम हा कोणचा व्हॉल्यूम आणि हा व्हॉल्यूम, तर इथे हा आणि हा फॉर्म्युला आपल्याला थोडा सारखा दिसतोय. इथे पाय आर स्क्वेअर एच पाय आर स्क्वेअर एच. मग इथे 1/3 का लावलं तर हा कोन जो आहे आता इथे व्हॉल्यूम म्हटलेला आहे म्हणजे याच्यामध्ये किती, समजा आपण जर हा कोन आहे आणि याच्यामध्ये जर लिक्विड भरलं तर या सिलेंडरमध्ये ते जर आपण लिक्विड टाकलं तर त्याचं व्हॉल्यूम किती येईल. तर हा कोन जो आहे आपल्याला 3 वेळा भरावा लागेल आणि मग 3 वेळा भरल्यावर हे सिलेंडर जे आहे हे फुल होईल. म्हणून इथे 1/3 आलेला आहे. म्हणजेच हा सिलेंडर 1 केव्हा होईल, ज्यावेळेस ही 3 भाग आपण पाणी म्हणा किंवा दुसरं लिक्विड याच्यामध्ये टाकू तेव्हा हा सिलेंडर भरेल. म्हणून हा कोन जो आहे याच्या 1/3 आहे. म्हणून हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला थोडा रिलेटेड आहे. 1/3 असं आलेलं आहे इथे. हा व्हॉल्यूमचा झाला. देन स्पियर सरफेस एरिया इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर. देन व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब. प्रॅक्टिस सेट 7.1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. Find the volume of the cone if the radius of its base is 1.5 cm and its perpendicular height is 5 cm. Here we have to find volume of cone. This is height and this is its radius. First we have to write the given here solution. Radius is equal to 1.5 centimeter and perpendicular height is equal to 5 centimeter. Now here we have to find volume of cone. आता आपण कोणचा फॉर्म्युला बघितला, कोणचा फॉर्म्युला. आता इथे व्हॉल्यूम काढायचं. आपल्या कोणचे 3 फॉर्म्युला, यापैकी आपल्याला व्हॉल्यूमची गरज आहे. इथे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपण आता फॉर्म्युला लिहिणार आहोत. व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. बस आपल्याला फॉर्म्युला पाठ असला की बस त्याच्यामध्ये आपण याच्या व्हॅल्यूज पुट केल्या की याचं उत्तर निघणार. सो हियर 1/3 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 सगळ्यांना माहिती आहे. देन आर स्क्वेअर, आर इज 1.5 इंटू स्क्वेअर असल्यामुळे 2 वेळा घ्यायचा अँड एच इज इक्वल टू 5. सॉल्व करायचं आहे. या तिन्ही जर आपण 1.5ला डिवाइड केलं तर 3×5 = 15. इथे पॉईंट असल्यामुळे आपण पॉईंट देणार 0.5 आणि मग आता 22 गुणिला 0.5 इंटू 1.5 इंटू 5 अँड डिवाइड बाय 7. याचा जो मल्टिप्लिकेशन आहे ते येतं
82/0.5/7 आणि आता आपल्याला 82.5ला 7नी डिवाइड करायचं आहे. 7 1 जा 7, 7 1 जा 7, here point 7 5 9, 7 8 56, 7 7 49, 49, here 6 remains 6, again 7 8 जा 56, here again 4 remain, here 7 5. तर इथे जे आहे 3 व्हॅल्यू आलेले आहेत. 11.785, 11.785 हा आपला डिव्हिजन आलेला आहे. पण इथे आता हे जे डिजिट आहे हे डिजिट 5च्या वर असल्यामुळे आपण 1 प्लस करतो, म्हणून येतात आपण इथे जी व्हॅल्यू फायनल लिहिणार आहोत ती 11.79. हे आहे आपलं व्हॉल्यूम ऑफ कोन. इथे आपलं फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर ऑफ डायमीटर 6 सेंटीमीटर. आता इथे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ स्पियर विचारलेलं आहे. इथे व्हॉल्यूमच विचारलेलं आहे. व्हॉल्यूम म्हणजे जी आतली जागा आहे त्याच्यामध्ये किती लिक्विड बसतं त्याला व्हॉल्यूम म्हटलेलं आहे. तर तो किती बसतो यासाठी आपल्याला डायमीटर दिलेला आहे. हा समजा सपोज दिस इज द स्पियर, दिस इज R, radius of sphere. Here diameter is given. आता आपल्याला माहित आहे डायमीटरच्या हाफ रेडियस असते. गिवन घेऊ आपण. इथे डायमीटर दिलेला आहे. तर हे जे आहे डायमीटर पूर्ण हे 6 सेंटीमीटर आहे आणि याच्या हाफ रेडियस 3 सेंटीमीटर असेल. आपण इथे लिहू सोल्युशन. डायमीटर of a sphere is equal to 6 centimeter. Hence radius is equal to, तुम्हाला सांगायची गरज नाही की 6ला 2ने डिवाइड करायचं. एवढं तुम्हाला माहिती आहे की डायमीटर ही रेडियसच्या दुप्पट असते आणि रेडियस ही डायमीटरच्या हाफ असते. मग आता डायमीटर दिलेलं आहे त्याला 2ने डिवाइड केलं तर 3 येणार, 3 सेंटीमीटर. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 4/3 पाय r क्यूब. व्हॅल्यूज पुट करायच्या. 4/3 इंटू, आता इथे 22/7 जर घेतलं तर थोडा प्रॉब्लेम येईल म्हणून आपण 3.14 पायची व्हॅल्यू दोन्हीपैकी घेऊ शकतो आपण. 3.14 घेऊ आपण इंटू r 3 centimeter into 3 centimeter into 3 centimeter here, because here r cube is given. सो मल्टिप्लिकेशन करू. आता इथे आपल्याला 1 3 जो आहे कॅन्सल करता येईल आणि मग या सर्वांचा मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. 4 into 3.14 into 3 3 जा 9 आणि याची जी व्हॅल्यू येते ती 1.04 सेंटीमीटर क्यूब. कारण याच्यामध्ये दुसरं यालाही युनिट नाही, पायलाही युनिट नाही आणि आरला आहे म्हणून इथे येईल सेंटीमीटर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 113.04 सेंटीमीटर क्यूब. This is the final answer of this second example. Now third example. Find the total surface area of the cylinder if the radius of its base is 5 cm and height is 40 cm. Solution.
Third example, solution. Radius of the base of the cylinder is equal to 5 centimeter and height of the cylinder is 40 centimeter. Suppose the cylinder आहे, याची जी रेडियस आहे बेसची ती आहे 5 सेंटीमीटर. आता इथे रेडियस आहे म्हणजे इथे असणार ही 5 सेंटीमीटर आहे आणि हाईट जी आहे h ही आहे 40 सेंटीमीटर. आपल्याला आता याचं टोटल सरफेस एरिया जो आहे तो काढायचा आहे. आपण आता टोटल सरफेस एरियाचं फॉर्म्युला लिहू. 2 पाय r r प्लस h 2 इंटू 3.14 ची व्हॅल्यू इंटू r इज इक्वल टू 5 and here again r plus h is equal to 40. Now solve this. आपल्याला हे सोपं पडतं म्हणून आपण हे घेऊ. 2 5 10 इंटू 3.14 इंटू याचं समेशन, याची सम येईल 45. आता याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपण इथे 10 इंटू 45 जर घेतलं तर 450 इंटू 3.14. तुम्हाला करून पाहायचं आहे याचं. 50 इंटू 340 करा किंवा 3.14 इंटू 45 आणि नंतर 10ने जर त्याला मल्टिप्लिकेशन आपण केलं तर 3.14 इंटू 45चं मल्टिप्लिकेशन असं येणार. आणि इथे हे मल्टिप्लिकेशन आहे, तिथे डेसिमल पॉईंट आपल्याला 2 घरानंतर द्यायचा आहे, इथे देणार. आता 10 इंटू 141.30 आलेला आहे. 10ने डिवाइड केल्यानंतर हा पॉईंट इकडे सरकेल म्हणून फायनल जे आन्सर आहे ते 1413 centimeter square. Here height is in centimeter and radius is in also centimeter. So unit of this answer is centimeter square. Hence total surface area of cylinder is equal to 1413 centimeter cube.